सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधा आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गड दिवस या अगोदरचे 69 एपिसोड आपल्या शब्द साधा या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 70. प्रियांशने तिला तसेच उलट्या दिशेने खिडकीच्या समोर उभे केले आणि तिच्या मागच्या पार्श्वभूमीला आणि मागून तिच्या शरीराला तो केस करू लागला. इतके दिवस तिचे कसलेले शरीर त्याच्या स्पर्शाने ढिले पडू लागले होते. त्याची जाणीव तिला होत होती, परंतु तरीसुद्धा ती त्याला कुठे अडवण्याचा प्रयत्न करत नव्हती. तुझे शरीर म्हणजे अगदी मलमली काश्मीरच्या शालीसारखे आहे. तो तिच्या शरीराला आपल्या हातामध्ये पकडून त्याला चोळत म्हणाला. त्याने कितीही तिला स्पर्श केला तरी त्याचे मन भरत नव्हते आणि तिचे सुद्धा तेच हाल होते. त्याने अधिकाधिक आपल्याला स्पर्श करावा. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव त्याला स्पर्श करून गेले पाहिजे. प्रत्येक नसानसामध्ये त्याच्या नसानसातील गरमीचा प्रियाच्या अंगाला स्पर्श झाला पाहिजे असे तिला वाटत होते. त्याने तिच्या केसांना बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु एका क्षणाला ती त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करायची आणि पुन्हा ती स्वतः त्याला जवळ ओढून घ्यायची. ती जेव्हाही त्याला पकडून घ्यायची तेव्हा ती आपल्या ओठांनी त्याच्या ओठांना गोड प्रेमभरी जाम पाजायची. अशा पद्धतीने ते त्याला आपल्या नशिल्या प्रेमाचे नशिले प्याले पाजत होती आणि तो अजून अधिक तिच्या अंतरंगामध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी, तिच्या अंतरंगी सामावण्यासाठी तिच्या शरीराला झोंबण्याचा, चुंबण्याचा, दाबण्याचा प्रयत्न करत होता. पण मनाला तृप्तता कुठेच मिळत नव्हती. प्रियांशने तिच्या चेहऱ्यावर आपला हात फिरवत मर्डर पिक्चरमधले ते गाणे म्हणायला सुरुवात केली. बेगे होठ तेरे, प्यासा दिल मेरा, लगे अरबसा मुझे तन तेरा, कभी मेरे साथ रात गुजार, सुबह तक मैं करू प्यार. तुमचा या पिक्चरमधील सिरियलवर त्या हिरोईनवर मुळीच विश्वास नाही, मग कशाला गाणे म्हणता? प्रियाने त्याला विचारले. माझा विश्वास या गोष्टीवर नाही आहे, पण गाण्यातील प्रत्येक शब्दावर आहे. तूच तर बघ त्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दाला किती अर्थ आहे. एकदा म्हणून तर बघ. आणि असे म्हणून तो गाणं म्हणू लागला. तिने पहिल्यांदा ते फक्त ऐकले आणि नंतर मग तिला सुद्धा ते गाणे म्हणण्याचा मोह आवरला नाही गेला. ती सुद्धा त्याच्या मांडीवर बसत त्याच्याबरोबर ते गाणं म्हणू लागली. कधी कधी आपण जे समोरच्या व्यक्तीला सांगू शकत नाही ते असे गाण्यातून नक्की सांगू शकतो. प्रिया त्याला म्हणाली. हो, अगदी बरोबर आहे. हेच बघा, तुम्हाला माझ्याबरोबर काय कसे वाटत आहे ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न मला करत आहात. या गाण्यातून आपण दोघेही एकमेकांचे साथ किती एन्जॉय करत आहोत हे या गाण्यातून आणि या गाण्याच्या प्रत्येक शब्दातून प्रतीत होत आहे. तिने त्याचा हात आपल्या हातात घेत पुन्हा गाणे गुणगुण करायला सुरुवात केली. त्याने आपले डोके तिच्या खांद्यावर ठेवले आणि डोळे मिटूनच तसाच तिच्या त्या सुरेल आवाजाला ऐकू लागला. मी एकटीच गाणं म्हणणार का, तुम्ही नाही म्हणणार? असं म्हणत तिने त्याचे मान त्या खांद्यावरून पटकन झटकली आणि उठली. तोही उठला, उभा राहिला आणि तिचा हात आपल्या एका हातात घेऊन आपला दुसरा हात तिच्या कमरेमध्ये टाकला. जणू काही डान्स फ्लोअरवर डान्स करतात त्या पद्धतीने डान्सची पोझिशन घेऊन गाणे म्हणू लागले. मिले हो तुम हमको बड़ी नसीबों से, चुराया है तुमको किस्मत की लकीरों से. त्याचं गाणं संपल्यानंतर तो तिच्याकडे बघू लागला आणि ती पण अगदी प्रेमानं तसेच गाणे गुणगुणू लागले. मनात होता साजन माझा ग, स्वप्नी पाहिला तोच भेटला माझा राजा ग, माझा साजना, माझा राजा, माझा साजना ग, माझा राजा. मनात होती तशीच साजनी, तशीच भेटली ग, स्वप्नी पाहिली तीच भेटली माझी राणी ग, माझी साजनी ग, माझी राणी. दोघांनीही डान्स करत गाणे म्हणत पुढचा प्रवास एन्जॉय करायचं ठरवलं. आज तू फार वेगळी दिसत आहेस, प्रियांश तिच्या केसांमध्ये आपले हात रोवून म्हणाला. वेगळी? वेगळी म्हणजे कशी? तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले आणि विचारले. नाही ग, तसं नाही. नेहमी ती एकदम साडीमधली, घाबरलेली, बावरलेली, सगळ्या गोष्टी आम्हाला विचारून करणारी, आम्हाला काय हवं काय नको असं बघणारी, अर्थात काकूबाईसारखी दिसणारी ती प्रिया आज तू या छोट्याशा फ्रॉकमध्ये मुळीच तशी दिसत नाही आहेस. तो तिच्या फ्रॉकला हात लावत म्हणाला. या फ्रॉकचा सुद्धा खूप मोठा किस्सा आहे. अच्छा, फ्रॉकचा सुद्धा खूप मोठा इतिहास असू शकतो, हे मला माहीत नव्हतं.
आता तू सांगायला सुरुवात केलीच आहे तर सांगून दे, मला आवडेल, तो म्हणाला. माझ्या घरातलं वातावरण तुम्हाला माहीतच आहे. राजकारणी घरात नेहमी कुणीतरी येणारे जाणारे असतात आणि अशातल्या अशात राजकारणी माणसाच्या खाजगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणारे लोक, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींना चर्चेचं रूप देणारे लोक काही कमी नसतात. आता हा फ्रॉक मला आवडला, मी घेऊन आले आणि अजून मी रूममध्ये आरशासमोर घालून पाहते तेवढ्यामध्ये आमच्या घरी काम करणारी राधा काकू आली. तिने आश्चर्याने माझ्याकडे बघितले आणि तसेच धावत पळत माझ्या आईकडे सांगायला गेली. आई आली. आई नेहमीसारखं मला फार मोठे भाषण दिलं आणि मी असे छोटे छोटे कपडे नाही घालायला पाहिजे, त्यामुळे आपल्या बाबांची बदनामी होईल, असं काही भरपूर मोठं तिने स्पीच मला देऊन टाकले. तरी मी आईला सांगितलं, आई मी फक्त या खोलीतच घातलेलं आहे, या खोलीच्या बाहेर निघणार नाही. आई मात्र कुठे ऐकायला तयार होती. आईला जोपर्यंत तो ड्रेस काढून मी नेहमीसारखा पंजाबी सलवार सूट घालत नाही तोपर्यंत तिच्या मनाला थोडी शांतता लाभणार होती. तिने सारखा दगादा लावून ठेवला आणि शेवटी तो फ्रॉक काढून मला नेहमीसारखा काकूबाईसारखा पंजाबी सलवार सूट घालावा लागला. अर्थात मला मुळीच आवडत नव्हतं, पण काय करणार. आईसमोर आणि बाबांच्या कीर्तीसमोर ते तसे कपडे वापरणे खरंच मला तिथे खेड्यामध्ये तरी योग्य वाटत नव्हते. मग पुढे काय झालं, उत्सुकतेने प्रियांशने विचारले. असे अनेक ड्रेस मी घेतलेले कपाटामध्ये ठेवले आणि विचार केला, जेव्हा लग्न होऊन सासरी जाईल तेव्हा तिकडच्या मंडळींना जर असे कपडे आवडले तर अधूनमधून घालत जाईल. परंतु जेव्हा माझं लग्न झालं, मी तुमच्या घरी आले तेव्हा घरचे वातावरण बघितले आणि आणलेले कपडे तसेच तसे माळावर ठेवून दिले. विचार केला, वेळ मिळेल तेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला हे कपडे देऊन टाकायचे. परंतु गरजू व्यक्तीसुद्धा कशाला हे असे कपडे घालेल असा विचार मनात आला आणि शेवटी कोणालाच दिसणार नाही असे मी ते खरंच लपवून ठेवले. परंतु जेव्हा तुम्ही हनीमूनची गोष्ट सुरू केली तेव्हा मला ही कपडे तिकडे वापरता येतील असं लक्षात आलं आणि मग शेवटी या कपड्यांचा आता तरी उपयोग होईल असे लक्षात येऊन मला खूप आनंद झाला होता. मला स्वतःला अशी कपडे आवडतात. बोलता बोलता थांबले आणि ती त्याच्याकडे बघायला लागली. तुम्हाला हे आवडतात का, तिने त्याला विचारले. मी कुठे असे कपडे घालतो, नाही बाबा, मी नाही घालणार असे कपडे, त्याने हसत तिच्याकडे बघत म्हणाला. त्याला आपल्या मांडीवर ढकलत रागाने ती म्हणाली, अहो तसं नाही, तुम्हाला नाही हो, म्हणजे मी असे कपडे घातलेले असं तुम्हाला आवडतं का असं म्हणायचं होतं. हा, मग असं म्हण ना, मराठी भाषा आहे, असे अर्धवट नको बोलत जाऊ, अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. मी काहीतरी वेगळं समजत होतो, तू मला काय समजली असंच वाटत होतं. तू तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला. तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलं. तिला उत्तर ऐकल्याशिवाय चैन पडणार नसतं. अगं आवडतात मला हे असे कपडे. खरं म्हणजे माझ्या आयुष्यात मी जेवढ्या पण मुली बघितल्या त्या खेड्यामधल्या गावंढळ गरजू मुली, गरीब मुली, त्यांच्याकडे कशाला असतील असे कपडे. आणि मी साधारण, तू जर बघितलंच, मला ते TV बघणं, सिरियल बघणं, पिक्चर बघणं नाही आवडत. फक्त इकडे खेड्यामध्ये जात असताना पोस्टर लावलेले असतात मोठमोठ्या पिक्चरचे, त्या पोस्टरवरती त्या हिरोईन बघत असतो अशा कपड्यावर आणि मनातल्या मनात कधी विचार करायचा की आपली हिरोईनसुद्धा अशीच छान कपडे घालून आपल्यासमोर आली तर. प्रियांश बोलता बोलता थांबला. तर काय काय कराल, तिने उत्सुकतेने त्याला विचारले. काय कराल म्हणजे काय, जसे पिक्चरमधले हिरो करतो, तिला प्रपोज वगैरे, प्रेम पडतो, अगदी मी तसंच केलं असतं. पण आता तुझं आणि माझं लग्न होऊन गेलेलं आहे. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नाही घडू शकणार, कारण तू मला देव मानते आणि मी तुला अर्धांगिनी मानतो. प्रेमामध्ये दोघेही एकमेकांना समान वागणूक देत असतात. कुणी कुणाला देव नसतो आणि कुणी कुणाची अर्धांगिनी सुद्धा नसते. आवडलं तोपर्यंत राहायचं, नाही आवडलं तर सोडून द्यायचं. काही लोकांचं तर अशी तत्व असतात प्रेमाच्या बाबतीत आणि म्हणूनच तर प्रेमाला आंधळं म्हटलं आहे. माझा फार विश्वास नाही आहे प्रेमावर, परंतु आई बाबा आपल्यावर जे निखळ प्रेम करतात त्यावर मात्र विश्वास आहे. माझा विश्वास म्हणशील तर माणुसकीवर आहे, प्रियांश विषय पालटवत म्हणाला. तुम्ही बोलत असले की ऐकतच राहावं असं वाटतं, ती म्हणाली. तू अशी समोर बसलेली असली की तुझ्याकडे बघतच राहावं असं मला वाटतं, तो तिच्याकडे बघून म्हणाला. मी तर आता सदैव तुमच्या समोरच राहणार आहे, नेहमी नेहमी बघायला. मी नाही अडवणार तुम्हाला. नवीन नवलाईचे 9 दिवस फक्त, त्यानंतर मग हळूहळू मी हिरोईनची अवदसा दिसायला लागेल तुम्हाला, प्रिया खिडकीकडे बघत म्हणाली.
कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.